नवी मुंबई स्थित नेरुल में सिडको द्वारा एक आरक्षित भूखंड गामी बिल्डर को बेच दिए जाने के फैसले के खिलाफ मनसे ने कड़ा विरोध जताया है। यह भूखंड विशेष रूप से दिव्यांग व्यक्तियों के लिए आरक्षित था, लेकिन इसे बेच दिए जाने के कारण मनसे ने नेरुल में धरना दिया। मनसे प्रवक्ता गजानन काले के नेतृत्व में किए गए इस शांतिपूर्ण आंदोलन में बड़ी संख्या में नागरिक शामिल हुए और उन्होंने सरकार व सिडको प्रशासन के खिलाफ अपनी मांगों को स्पष्ट रूप से रखा। इस पृष्ठभूमि पर गजानन काले ने यह सवाल भी उठाया कि यह भूखंड विशेष रूप से आरक्षित था तो इसे गामी बिल्डर को क्यों दिया गया और दिव्यांग व्यक्तियों का अधिकार इस तरह से क्यों हनन किया जा रहा है। अब देखना होगा कि इस पूरे मामले पर पुलिस प्रशासन की ओर से क्या ठोस कदम उठाए जाएंगे। सिडको आणि राज्य सरकार आणि नवी मुंबई महानगरपालिका हे आता बकासुराच्या भूमिकेत गेली की काय असा समज संपूर्ण नवी मुंबईकरांचा झालेला आहे। 5 एकरचा भूखंड जो सिडकोच्या डीपी मध्ये असतो तोच नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रारूप विकास आराखड्यात असतो। तोच भूखंड गार्डन, पोलीस स्टेशन, ज्येष्ठ नागरिक केंद्र, दिव्यांग केंद्र आणि मैदान याच्यासाठी स्वतः राज्य सरकार तो संपूर्ण विकास आराखडा मंजूर करते आणि त्यानंतर त्याचं ऑक्शन होतं। ही महाराष्ट्रातली आणि देशातली पहिली घटना असेल की राज्य सरकारने जो विकास आराखडा नवी मुंबई महानगरपालिकेचा मंजूर केलाय तरी सुद्धा त्याचं ऑक्शन होऊन गामी नावाच्या बिल्डरला हा 5 एकरचा भूखंड 1500 कोटी रुपयात विकण्यात आलेला आहे। इथे आमदार बोलत नाही, मंत्री बोलत नाही, इथले आजी माजी नगरसेवक बोलत नाही, मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून हा भूखंड कुठल्याही परिस्थितीत या बकासुराच्या घशात आम्ही जाऊ देणार नाही आहोत। यानंतर पुढे आणखी हे आंदोलन 100% तीव्र होईल आणि इथे फक्त गार्डन, पोलीस स्टेशन, मैदान, ज्येष्ठ नागरिक केंद्र आणि दिव्यांग केंद्र याची उभारणी केल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही आहोत। पालिकेने आरक्षण टाकलंय पण पालिका लक्ष देत नाही। 100% पालिकेने जून महिन्यामध्ये एक फक्त जुजबी पत्र महाराष्ट्र सरकारला लिहिलंय ज्यावेळी तो प्रारूप विकास आराखडा झाला होता। मात्र अद्यापही याचा लिलाव रद्द करून त्याची ईएमडी 25 कोटी रुपये ज्या गामी बिल्डरने भरली ती परत करावी सिडकोने, ही मागणी खरं म्हणजे तर नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांनी राज्य सरकारकडे करायला पाहिजे होती। दुर्दैव आहे एकनाथ शिंदे यांच्याकडेच नगरविकास खातं, एकनाथ शिंदे यांच्याकडेच नवी मुंबई महानगरपालिका आणि नवी मुंबई सिडको सुद्धा एकनाथ शिंदेकडे। एकनाथ शिंदे साहेब, आपण झोपा काढत आहात का? इथले खासदार झोपा काढत आहात का? जनता दरबारात मंत्री महोदयांना हा विषय का सुचत नाहीये हा प्रश्न नवी मुंबईकर म्हणून आमचा नक्की आहे। या अगोदर देखील अनेक ज्या जागा होत्या त्या सिडकोने अशाच बिल्डरांना त्या लादल्या गेलेल्या आहेत, त्याबाबत देखील आपण आक्रमक भूमिका घेणार आहात। नाही, मला एक लक्ष देत आहे, नवी मुंबई महानगरपालिका आल्यानंतर कुठलाही भूखंड हा नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत येतो सिडकोचा, त्याला सिडकोची परवानगी घ्यायची गरज काय? आणि आता तर प्रॉपर डीपी मंजूर झालेला आहे, त्याच्यानंतर सुद्धा जर सिडको ऑक्शन करत असेल तर सिडको हटाव हीच मागणी नवी मुंबईकर म्हणून केली पाहिजे। आपली पुढील भूमिका काय असणार आहे? आम्ही याच्यानंतर सुद्धा सह्यांची मोहीम असेल, वेगळ्या माध्यमातून नवी मुंबईकरांपर्यंत जाणार आहोत। एक मोठं आंदोलन पुढच्या काही दिवसात, जर सिडको एमडींनी ऐकलं नाही, राज्य सरकारने ऐकलं नाही, मंत्र्यांचा एकही कार्यक्रम नवी मुंबईत मनसे होऊ देणार नाही हे सुद्धा इथे ठणकावून सांग। आरक्षित भूखंडामुळे जे मैदान आहेत लहान मुलांसाठी क्रिकेट असेल किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी असेल तर त्या विरोधात आपली जी भूमिका असणार आहे ती पुढची भूमिका का असणार आहे यानंतर? मला वाटतं की इथे प्रकल्पग्रस्तांच्या ज्यावेळी जमिनी घेण्यात आल्या त्यावेळी सुद्धा सांगितलं होतं की आम्ही सोयी सुविधांसाठी भूखंड ठेवू। इथे गरज आहे, या सगळ्या सेक्टरमध्ये आपण बघितलं तर एखादं नीट आरक्षण असलेलं गार्डन नाहीये। इथे माझ्याबरोबर दिव्यांग बांधव आहेत, ते मागणी करतायत की नवी मुंबईमध्ये एक दिव्यांग भवन उभं राहिलं पाहिजे, त्याच्यासाठीच हे आरक्षण आहे। नेरूळ पोलीस स्टेशन जे अत्यंत कमी जागेत आहे, म्हणजे नेरूळ पोलीस स्टेशन पूर्ण इथे शिफ्ट होऊ शकतो, सगळ्या पोलिसांची मागणी आहे। मला कळतंय पोलिसांनी सुद्धा या संदर्भातलं पत्र सिडकोला दिलंय, पण सिडको ऐकायला तयार नाहीये। पुढचे 7 ते 8 दिवस हा विषय घेऊन आम्ही नवी मुंबईकरांमध्ये जाणार आहोत आणि एक मोठं तीव्र आंदोलन नक्की उभं करू।